केंद्रावर सुद्धा ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे। अकोल्यातली बातमी आहे। इथं सुद्धा काही ठिकाणी ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड झालाय, त्यामुळे प्रशासनाची धावपळ झाली आहे। नागरिक संतापलेले आहेत आणि त्यांचा खोळंबा झालाय। दुरुस्त करायचं काम सुरू आहे। अकोल्यातली घटना आपण पाहतोय। अरे दादा मी तुम्हाला पास दाखवतो, सगळं दाखवतो। हो ना, तो नाही ना, आतमधलं सर्व चालते। लोकसभेपेक्षा मोठं थोडी इलेक्शन आहे की सर अकोल्यातल्या बीआर मतदान केंद्रावर या ठिकाणी पाहू शकता ईव्हीएम मशीन मध्ये काही तांत्रिक बिघाड आलेला आहे। गेल्या 20 मिनिट पासून जवळपास हे मशीन मध्ये बिघाड झालेला आहे। एकंदरीत पाहता आपण इथं कामकाज म्हणजे दुरुस्त करण्याचं इथं मशीन कामकाज सुरू आहे। मात्र गेल्या 20 मिनिट पासून या ठिकाणी जर पाहिलं तर कुठेतरी मतदान प्रक्रियेमध्ये म्हणजे गोंधळ झालेला निर्माण झालेला। काही ठिकाणी मतदार जे आहेत तिथं रांगेमध्ये उभे आहेत। किती वेळ झाला इथे उभे? 10-15 मिनट। 10-15 मिनट चालू होते मतदान। अब टाइम कितना हो रहा मालूम? 10-15 मिनट 20 मिनट हो गए हमको। 20 मिनिट जे आहे ईव्हीएम मशीन मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कुठेतरी बंद आहे।